नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर 1457 जागेसाठी जी काही रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे त्या संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट DVT कडून प्रसिद्ध करण्यात आली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये नेमकी अपडेट काय आहे ते। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अपडेट जी आहे ते अलॉटमेंट रीअलॉटमेंट ऑफ रिजन ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 2022 जी काही 1457 जागेसाठी रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे त्या संदर्भात नियुक्तीचे आदेश जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तुम्हाला कुठल्या रिझन भेटलेला आहे, कुठे पोस्टिंग तुमची देण्यात आलेली आहे त्या रिगार्डिंग ही अपडेट असणार आहे। पाहूयात PDF डाउनलोड करून, जेणेकरून आपल्याला एक डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल। ओके, सो हे PDF मी डाउनलोड करून घेतलेलं आहे। या ठिकाणी पाहू शकता, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत 9/7/2024 काल संध्याकाळी ही अपडेट आलेली आहे। परिपत्रक क्रमांक 185 यामध्ये कौशल्य रोजगार व उद्योजकता नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय राज्यातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिल्प निर्देशक अर्थात ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर 1457 जागेसाठी जी काही ॲड प्रसिद्ध करण्यात आलेली होती दिनांक 17/8/2022 रोजी। त्यानुसार तुमच्या 14/1/2024, 15/1/2024 तसंच 12/3/2024 रोजी कागदपत्रे पडताळणी अर्थात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं निकाल जे आहे ते घोषित करण्यात आलेले होतं। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे कॅन्डिडेट पात्र झालेले आहेत, जे आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे क्वालिफाय झालेले आहेत त्यांची लिस्ट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली होती। आता त्या निकालाच्या अनुषंगाने अपात्र उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांच्या प्रमाणपत्र कागदपत्रांची पूर्ण तपासणी केली असता पात्र ठरलेल्या एलिजिबल आफ्टर रिव्हेरिफिकेशन जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यांचं झालेलं होतं त्यानंतर जे उमेदवार एलिजिबल झालेले आहेत आफ्टर रिव्हेरिफिकेशन अशा उमेदवारांची यादी जी आहे त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये 9 उमेदवारांचं समावेश करण्यात आलेला आहे। 9 उमेदवारांना विभाग वाटप करण्यात आलेले आहेत। तसेच संबंधित प्रादेशिक विभागाद्वारे उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित केल्यानंतर विहित कालावधीत उमेदवार रुजू न झाल्याने तसेच रुजू झाल्यानंतर राजीनामे दिल्याने उपलब्ध झालेल्या पदांसाठी 19 उमेदवारांना विभाग वाटप अलॉटमेंट ऑफ रिजन व 5 उमेदवारांना सुधारित जागा वाटप रिवाइज अलॉटमेंट ऑफ रिजन करण्यात येत आहे। ओके, सो विभाग वाटप आलेल्या किंवा झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीमध्ये पुढील कार्यवाही संबंधित प्रादेशिक विभागाकडून करण्यात आलेली आहे। जी काही कार्यवाही आहे नियुक्ती संदर्भाची ती या ठिकाणी अपडेट करण्यात आलेली आहे। तरी सर्व उमेदवारांनी याबाबतची नोंद घ्यावयाची आहे असे आव्हान सहसंचालक अनिल गोतीराम गावित हे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय याचे संचालक आहेत, यांच्याकडून ही अपडेट आलेली आहे। पहा, या ठिकाणी उमेदवारांच्या नावाची जी यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ओके, सो सी हिअर क्राफ्ट इन्स्ट्रक्टर टर्नर या पदासाठीची मेरिट नंबर या ठिकाणी पाहू शकता आणि कॅन्डिडेट नेम आहे श्वेता प्रकाश राऊत, OBC LDS वेटिंग लिस्टवरती होत्या। W3 मध्ये तुम्ही पाहू शकता OBC प्रवर्गातून या उमेदवार आहेत आणि वुमन रिझर्वेशनमधून यांचं सिलेक्शन झालेलं आहे, वेटिंग लिस्टवरती होत्या ह्या। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं रिमार्क या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नॉट एलिजिबल। काय कारण आहे तर नॉट हॅव्हिंग NCL 2022-23 2022 ते 23 या वर्षाचं आर्थिक वर्षाचं काय होतं तर NCL यांच्याकडे नव्हतं, त्यामुळे या काय झालेल्या आहेत नॉट एलिजिबल असं रिमार्क या ठिकाणी देण्यात आलेलं होतं। आफ्टर रिवाइज्ड जे काही व्हेरिफिकेशन करण्यात आलं त्यामध्ये या एलिजिबल झालेल्या आहेत आणि त्यांना रिजन भेटलेला आहे CSN। ओके, सो तुम्ही तुमच्या नावाच्या पुढे या ठिकाणी चेक करू शकता तुम्ही एलिजिबल आहात का नाही ते। आता हे यादी जी आहे ते अर्थात एलिजिबल कॅन्डिडेटची असणार आहे, जे परत रिवाइज्ड होऊन रिव्हेरिफिकेशन करून त्यांना परत एकदा यांचं नियुक्ती देण्यात आलेली आहे, अलॉटमेंट रिजन जे आहे ते देण्यात आलेले आहे। ओके, सो हा कॅन्डिडेट पहा योगेश अशोक देवरे EWS एक्स सर्व्हिसमॅन आहे आणि वेटिंग लिस्टवरती याचं नाव होतं आणि ह्याचं सिलेक्शन झालेलं आहे नाशिक रिजनमध्ये। ठीक आहे, नाशिक रिजन याला या उमेदवारांना भेटलेला आहे। ठीक आहे, सो असे 9 उमेदवार या ठिकाणी पाहू शकता ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदासाठीचा। ओके, टर्नर आहे, फिटरचा आहे, वेल्डर आहे, इलेक्ट्रिशियन पदासाठी आहे, कॉस्मेटॉलॉजी आहे, तसंच ट्रॅक्टर मेकॅनिक
मेकॅनिक ट्रॅक्टर तसंच मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स आणि ड्राफ्ट्समन मेकॅनिकल या पदासाठीची ही अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। या लिस्टची लिंक मी तुम्हाला PDF ची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्या आणि या यादीमध्ये तुमचं जर नाव असेल तर लवकरात लवकर जॉईनिंग तुम्हाला करून घ्यायची आहे। सो बेस्ट ऑफ लक, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। धन्यवाद।